हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया इशूच्या छान असे डान्ससोबत. दोघांनी छान अशी अंघोळ करून घेतली. मी इशूचं आवरून दिलं. मॅडमचा नेहमीचाच प्लॅन, रोज एक नवीन फ्रॉक घालायची. आणि आज तर मॅडम खूप खुश आहेत. का बरं माहिती आहे का? तर आज संडे आहे आणि तिचा हा छोटासा देवदादा आहे ना, तो आज घरी आहे. आणि तिला दादासोबत मस्ती करायला त्याच्यापेक्षा मोठा आनंद तिच्या आयुष्यात कोणताच नाही आहे की आपला देवदादा घरी असणं आणि त्याच्यासोबत हिला खूप सारी मस्ती करायला भेटणं. आणि मग दोघांचे आवरून झालं. बघा ना, पियानो वाजवायला दिला तरीसुद्धा पिल्याची ह्या मस्ती सुरूच आहे आणि खूप एन्जॉय करते ती ह्या आपल्या दादासोबत. हे याचं कारण आहे की त्या दोघांमध्ये जास्त वयाचा फरक नाही आहे. या दोघांमधील अंतर हे अतिशय कमी आहे, म्हणून या दोघांचं बॉन्डिंग हे खूपच छान आहे, जसे काही हे मित्रमैत्रिणी आहेत. आणि मुलांचा आनंद पाहून आईचं मनही भरणार नाही आणि सर्वांचं पोटही भरणार नाही. म्हणून आजचा बेत होता मस्तपैकी इडली आणि सांबार आणि दिवसभर आम्ही हेच खाणार होतो. मग इडली हा इशूचा आवडीचा पदार्थ आहे. मग मी आज इडलीच बनवणार होती आणि मम्मा इडली बनवते म्हणून इशूताई बसलेल्या आहेत किचन ओट्यावर येऊन. मस्तपैकी मऊ लुसलुशीत इडलीही तयार झाली. आणि आमच्याकडे आठवड्यातून 2-3 वेळा तरी इडली बनतेच, कारण इडली सर्वांनाच आवडते. आणि मी इडली कशी बनवते, याचं प्रमाण किती घेते, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी इडलीची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. सांबार तयार मी अगोदरच करून घेतलं होतं आणि एकाच ताटामध्ये 7 ते 8 इडल्या आणि एकाच मोठ्या वाटीमध्ये सांबार घेतलं. आणि तुम्ही म्हणाल एवढं मोठं ताट आणि एवढी मोठी वाटी, आणि याच्यामध्ये खाणार आहे देवचे पप्पा, इशू आणि देव. कारण मला असं वाटतं की आपली मुलं लहान आहेत ना, तोपर्यंत त्यांनी आपल्यासोबतच जेवण करावं आणि त्यांचं आणि आपलं बॉन्डिंगही छान होतं. मग दोघेही बसले बघा पप्पांच्या ताटामध्ये जेवायला. आणि मी आणि देवचे पप्पा आज चाललो आहोत लाँग ड्राईव्हला. आणि आपल्या जोडीदारासोबत लाँग ड्राईव्हला जाणं हे कोणत्याही मुलीचं स्वप्नच असतं ना, आणि मी खूप खुश आहे. जरी समजा जगला माणूस 70-75 वर्ष, त्यातूनही असेल ते बाई माणूस, तर आयुष्य अंघोळ, चहा पाणी, स्वयंपाक यापेक्षा काय असणार खास? चला तर मग आज रुटीन सोडून काहीतरी बोलूया का? आयुष्यामध्ये कधीही न पाहिलेलं, आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडचं पाहूया का? आजचा हा दिवस जसा माझ्यासाठी खास आहे ना, तसाच तुमच्यासाठी आहे. मी तुम्हाला विदर्भामधील एकदम खास गोष्ट दाखवणार आहे. मला जेवढं जमेल तेवढ्या प्रमाणात तरी मी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की तुम्हाला रस्त्याच्या कडेने सर्व झाडीच दिसत आहे. आणि मीही सोलापूर जिल्ह्यामधील आहे. मीही पाहिलेले आहेत आपल्या इकडचे रस्ते, की आपल्या इकडे जास्त प्रमाणामध्ये घरं दिसतात, शेती दिसते आणि थोडा भाग सोडला की नंतर घरं, मोठमोठ्या बिल्डिंग पाहायला भेटतात. पण इथे असं काहीही नाही आहे. तुम्ही कोणत्याही रस्त्याला जाल, कोणत्याही प्रवास असेल, तर प्रत्येक ठिकाणी मोठमोठे जंगल पाहायला भेटतील. आणि हा तरी हायवे आहे. इकडे जास्त म्हणजे घनदाट जंगल आहे, पण तरी पण एवढं नाही आहे. पण जास्त डीपमध्ये जाल तर इथे खूप मोठं जंगल आहे आणि इथं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि मी तुम्हाला टायगर पॉईंटही दाखवणार आहे. इथं बऱ्याच वेळा लोकांना वाघ दिसलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये जास्त वाघ बाहेर येतात, ह्या रस्त्यावरून त्या जंगलामध्ये असं जात असतात. आणि मी वाघाबद्दल थोडीशी माहिती ऐकलेली आहे. ती म्हणजे वाघ हा समोरून कधीही अटॅक करत नाही आणि जर आपण स्तब्ध उभा राहिलेलो असेल तरी पण वाघ अटॅक करत नाही. आणि आपण ग्रुप नसेल तरीही वाघ कधीच अटॅक करत नाही. वाघ कधी पण पाठीमागूनच अटॅक करतो. आणि इकडचे लोक असे ग्रुप करूनच बाहेर पडतात. प्रत्येक गावामध्ये असं ग्रुप बनतो त्यांचा आणि मग ते कामासाठी वगैरे बाहेर पडतात. रात्री ह्या रस्त्यावर कोणीही नसतं आणि इथं अक्सर बऱ्याच वेळा वाघ दिसलेला आहे. आणि हा आहे तो टायगर पॉईंट. मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर मस्तपैकी चहा एन्जॉय केला आणि असा होता आजचा दिवस. खूप छान, खूप एन्जॉयेबल. आणि मी ह्या छान अशा समोस्यासोबत माझा हा व्हिडिओ संपवते. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.